तुमच्याकडे कांद्याला किती भाव मिळाला? बऱ्याच ठिकाणी अशा बातम्या आहेत, की कांद्याला अगदी 50 पैसे किलो इतका भाव मिळालेला आहे. काही ठिकाणी ₹1 किलो, ₹2 किलो आणि ही वस्तुस्थिती आहे. ठिकठिकाणी शेतकरी आंदोलनं करतायत, याच्या बातम्या आपण वर्तमानपत्रामध्ये बघतोय, न्यूज चॅनल्सवर येत आहेत, सोशल मीडियावर या सगळ्या गोष्टी बघतोय. परंतु हे चित्र बदलेल का? सरकारकडून फक्त आपल्याला आश्वासने मिळतात. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची यावर ठोस कार्यवाही होत नाही आणि ती कधी होऊ पण शकत नाही. कारण की कांद्याचा भाव ते वाढवू शकत नाही. गव्हर्नमेंट कांद्यासाठी MSP डिक्लेअर करत नाही. फक्त त्यांना जे काही प्रोक्युरमेंट करावं लागतं बफर स्टॉकसाठी ते गव्हर्नमेंट खरेदी करतं आणि त्याच्यासाठीचा रेट डिक्लेअर करतं आणि त्यामध्येही किती कांदा खरेदी होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती बदलणार नाही. दर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षानंतर आपल्याला साधारणतः हे चित्र बघायला मिळतं. यामध्ये कधीही बदल होत नाही. मग त्यामध्ये कितीही सरकार बदलली, परिस्थिती बदलली, काहीही झालं तरी शेतकऱ्याची हीच अवस्था होते आणि यापुढे सुद्धा होत राहणार आहे. जोपर्यंत शेतकरी स्वतः बदलत नाही तोपर्यंत. आपल्यासाठी कोणीतरी येईल, मला त्या परिस्थितीमध्ये बदल करून देईल आणि माझ्या कांद्याला चांगला भाव मिळेल, माझं उत्पन्न वाढेल, ही अपेक्षा शेतकऱ्याने आता सोडून द्यावी. याआधीसुद्धा मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत, की शेतकरी जोपर्यंत प्रक्रिया उद्योग सुरू करत नाही, शेताच्या बांधावर माल विकणं किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल विकणं या गोष्टी सोडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्याची परिस्थिती बदलणार नाही. आपल्याला 1-2 पावलं पुढे चालावं लागेल. प्रक्रिया उद्योग उभे करावे लागतील, स्टोरेज फॅसिलिटी उभे करावे लागतील. आपल्या तरुण मुलांच्या माध्यमातून अजून पुढे ग्राहकापर्यंत कसं पोहोचता येईल या सगळ्या गोष्टींसाठीचे प्रयत्न आपल्याला सुरू करावे लागतील. आणि जर आपण ह्या गोष्टी केल्या नाहीत तर आज जी अवस्था आहे तीच अवस्था सगळीकडे कायमसाठी असणार आहे. ही परिस्थिती कधीही बदलणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांद्याचे भाव पडलेले असताना शेतकऱ्याने काय केलं पाहिजे, स्टोरेज फॅसिलिटी कशा पद्धतीने उभ्या केल्या पाहिजे, त्यावर कुठल्या प्रकारचे प्रक्रिया युनिट सुरू केले जाऊ शकतात, जे अगदी शेतकरी किंवा काही शेतकरी उत्पादक कंपन्या एकत्र येऊन सुद्धा सुरू करू शकतात. असे कुठले व्यवसाय आहेत, त्यासाठी कुठल्या सबसिडीच्या योजना आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. यामधून मी ज्या काही गोष्टी सांगतोय त्यातल्या ज्या गोष्टीवर आपल्याला उपाययोजना करता येतील, त्याची जी काही अंमलबजावणी करता येईल त्या गोष्टी प्रयत्न करा. हा विषय नक्कीच आहे की मला इथे बसून सांगणं अगदी सोपं आहे, प्रॅक्टिकली ती गोष्ट करणं खूप कठीण आहे. त्यासाठी आपल्याला बरेच मेहनत घ्यावे लागतील, अडचणी येतील. परंतु या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही आपल्यासोबत आहोत. विविध शासकीय योजना, सबसिडीज या अंतर्गत आपले प्रकल्प कसं उभं करायचे याबाबत आम्ही मार्गदर्शन करणारच आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कांद्याच्या बाबतीतले प्रक्रिया उद्योग कोणते सुरू करता येतील, साठवणूक, स्टोरेज या सगळ्या गोष्टींसाठी शेतकरी काय करू शकतो या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तर मग चला सुरू करूयात. नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. कांदा या विषयाच्या बाबतीमध्ये दरवर्षी आपल्याकडे जे होतं ते व्हायला नको यासाठी म्हणून शेतकरी काय काय गोष्टी करू शकतो या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. परंतु कांद्याचा प्रश्न इतका गंभीर का आहे? आपण जेव्हा बघतो की आता कांद्याला अगदी 50 पैसे किंवा 1-2-3 रुपये किलोपर्यंत भाव आहे आणि दुसरीकडे अगदी महिन्याभरानंतर किंवा 2 महिन्यानंतर जर आपण परिस्थिती बघितली तर 25-30 रुपये किलो किंवा अगदी 50-100 रुपये किलोपर्यंत कांद्याला भाव होऊन जाईल. आणि ही परिस्थिती साधारणतः दरवर्षी होते. शेतकरी जेव्हा त्याचा माल बाजारात आणतो त्यावेळी त्याला भाव मिळत नाही आणि थोड्याच दिवसात तो सगळा माल जेव्हा व्यापाऱ्याच्या हातात असतो त्यावेळी त्याला खूप मोठा भाव मिळतो. व्यापारी खूप चांगला नफा कमवतात. मग ही जी मेक आहे किंवा हा जो गॅप आहे हाच आपण शेतकऱ्यांनी भरून काढला पाहिजे, हीच अपेक्षा आहे. सगळ्यात आधी कांद्याचे भाव का पडतात, दरवर्षी असं का होतं, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे जेणेकरून त्यावर आपल्याला उपाययोजना करता येतील. कांद्याचा भाव का पडतो यासाठी मुख्यत्वे करून 4 कारणं आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे कांद्याचा शेतातून काढून तो बाजारात आणण्याचा काळ खूप लिमिटेड असतो आणि याच काळामध्ये सर्व शेतकरी आपल्या शेतातून माल बाहेर काढून तो बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणतात किंवा व्यापाऱ्यांपर्यंत तो माल पोहोचवत असतात. अचानक बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कांदा उपलब्ध होतो. जेवढी मार्केटला त्याची गरज नाही आहे इतका कांदा उपलब्ध होतो. त्यामुळे मुख्यत्वे करून कांद्याचे भाव पडतात आणि हे साधारणतः दरवर्षी होतं. याचं दुसरं कारण म्हणजे आपल्याकडे कांदा स्टोरेजसाठी कुठल्याही प्रकारच्या फॅसिलिटी उपलब्ध नाही आहेत. आता तरी काही ठिकाणी आपण कांदा चाळ वगैरे या सगळ्या गोष्टी बघतोय, परंतु त्या पुरेशा नाहीत. आपल्याकडे जेवढं कांद्याचं उत्पादन होतं त्यासाठी स्टोरेज फॅसिलिटी आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. हे त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की आपल्याला जो शेतातून निघालेला कांदा आहे तो काही दिवसापर्यंत आपण सांभाळून ठेवू आणि बाजारात भाव वाढल्यानंतर त्याला विक्री करू याच्यासाठीच्या फॅसिलिटीज आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे सुद्धा कांद्याचे भाव पडतात. कांद्याचा भाव पडण्याचं तिसरं कारण आहे आपल्याकडे प्रक्रिया उद्योगांचा खूप मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. म्हणजे आपल्याकडे कांद्यावर प्रक्रिया करणारे उद्योग
तितकेच उपलब्ध नाहीत. जेवढं आपल्याकडे कांद्याचं उत्पादन होतं तेवढे प्रक्रिया उद्योग आपल्याकडे नाही आहेत. मग ते असेल कांद्याची फ्लेक्स बनवणं असेल, पावडर बनवणं असेल किंवा इतर कोणतेही विषय असतील की ज्यामध्ये कांद्यावर प्रक्रिया करून त्याची शेल्फ लाईफ वाढवता येईल, अशा प्रकारचे उद्योग आपल्याकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे सुद्धा कांद्याचे भाव पडतात. आणि चौथं कारण म्हणजे शासनाचं आयात निर्यात धोरण. ज्यावेळेस आज कांद्याला भाव कमी आहे तर हा माल कुठे एक्सपोर्ट करता येतो, काय इतर देशांमध्ये कुठे मागणी आहे, यासारख्या गोष्टी शोधण्यासाठी शासनाकडून उदासीनता येते. आणि ज्यावेळेस कांद्याचा भाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढतात तेव्हा इतर देशातून कांदा आणून आपल्या देशातील कांद्याचे भाव कमी केले जातात, ते रेट पाडले जातात. हे दरवर्षी शासनाकडून केलं जातं आणि यापुढे सुद्धा हा केलं जाणार आहे. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. शेतकऱ्याला कांद्याचा कमी भाव मिळण्याचं सगळ्यात महत्त्वाचं माझ्या दृष्टीतून कारण आहे, शेतकरी फक्त रॉ मटेरियल सेलर आहे. म्हणजे तो फक्त कच्चा कांदा प्रोव्हायडर आहे. जोपर्यंत तो साठवणूक करत नाही, त्यावर प्रक्रिया करत नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला कधीही कांद्यासाठी एक्स्ट्रा भाव मिळणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की आपण फक्त सर प्रॉब्लेम सांगतायत, अडचणी सांगतायत, या गोष्टी आम्हालाही माहिती आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु यावर उपाययोजना काय करता येतील? माझ्या मते उपाययोजना सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, परंतु एक साधारणतः त्याची आपण उजळणी करून घेऊया, जेणेकरून आपल्याला त्यावर प्रत्यक्ष पद्धतीने काम सुरू करता येईल. या अंतर्गत सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी कांदा स्टोरेजसाठी आपल्याकडे फॅसिलिटीज उभ्या केल्या पाहिजे. मग त्यामध्ये कांदा चाळ असेल किंवा कांद्यासाठी विशिष्ट प्रकारचे येणारे गोडाऊन्स असतील, या गोष्टी उभारण्या केल्या पाहिजे. यासाठी पोकरा योजना आहे किंवा इतर कृषी विभागाच्या योजना आहेत. या अंतर्गत आपल्याला सबसिडी, अनुदान या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. ते मिळवणं इतकं सोपं नाही आहे, सहज नाही आहे, परंतु त्या गोष्टी उपलब्ध होतात. त्यासाठी आपण 1 वर्ष 2 वर्ष मेहनत घेतली तर नक्कीच आपण आपल्याकडे कांदा चाळ वगैरे या सगळ्या गोष्टी उभारू शकतो. आणि कांदा चाळीमध्ये कांदा जरी स्टोअर केलेला असला तरी सुद्धा तो पूर्णपणे टिकेलच, चांगला राहीलच, याची कुठल्या प्रकारची शाश्वती नसते. त्यावर आपल्याला वारंवार लक्ष ठेवावं लागतं. आता मागे आम्ही काही एक्झिबिशनला गेलेलो होतो, त्या ठिकाणी काही यंत्र आलेली होती की जे आपण कांद्याच्या जिथे स्टोरेज फॅसिलिटी आहे, कांदा चाळ आहे, त्या ठिकाणी ती यंत्र लावायची. त्यामध्ये जर कांदा सडायला लागला तर आपल्याला ते यंत्र इंटिमेट करेल. त्यावेळेस आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया करणं किंवा त्याचं जागा बदलणं या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. फक्त कांदा चाळ टाकणं हे पुरेसं नाही आहे, त्यानंतर सुद्धा या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे. तरच ती कांदा चाळ आपली यशस्वी होऊ शकते. आणि जेव्हा बाजारात त्या कांद्याला चांगले भाव मिळू शकतो, रेट मिळतील, त्यावेळेस आपण ते कांदे बाजारात विकू शकतो आणि चांगल्या पद्धतीने नफा कमवू शकतो. म्हणजे जे साधारणतः इतर व्यापारी करतात तेच शेतकऱ्यांनी करणं अपेक्षित आहे. आता आपण म्हणाल की मी छोटा शेतकरी आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत किंवा बँक आम्हाला कर्ज देत नाही आहे, तर यासाठी आपण शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा काही शेतकरी एकत्र मिळून या पद्धतीने काम केल्यास त्याच्यामध्ये आपण नक्कीच अशा प्रकारे स्टोरेज फॅसिलिटी उभ्या करू शकतो. आणि आता दुसरा मुद्दा म्हणजे कांद्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आपण सुरू करू शकतो, व्यवसाय आपण सुरू करू शकतो, ज्या अंतर्गत आपण कांद्यावर प्रक्रिया करून बाजारात त्याला चांगला भाव मिळू शकतो. या अंतर्गत सुरू करण्यात येणारा पहिला व्यवसाय आहे ओनियन क्लिनिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग आणि पॅकिंग युनिट. यामध्ये आपल्याकडे जो कांदा उपलब्ध होतो सगळा कांदा एका आकाराचा राहत नाही. त्या अंतर्गत जो कांदा चांगल्या आकाराचा आहे त्याची प्रॉपरली त्याची क्लिनिंग करणं, त्याची ग्रेडिंग करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या कांद्यांचे एकसारख्या आकाराचे कांदे वेगळे काढणं, या पद्धतीने जर आपण या गोष्टी केल्यात तर त्याला एक्सपोर्ट बाजारामध्ये सुद्धा खूप चांगल्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होऊ शकते. किंवा जे मोठे हॉटेल्स आहेत, मोठे कंपनी आहेत की ज्या ठिकाणी त्यांना चांगल्या क्वालिटीचा विशिष्ट पद्धतीचा कांदा लागतो, तो जर आपण प्रोव्हाइड करू शकलो तर आपल्या कांद्याला खूप चांगला भाव मिळू शकतो. बऱ्याच ठिकाणी असं असतं की आपण बाजारामध्ये जो कांदा घेऊन जातो त्यातला एखादा कांदा छोटा असतो, मोठा असतो, काही कांदे सडके असतात. याची प्रॉपरली जर आपण ग्रेडिंग करून दिली, सॉर्टिंग करून दिली तर नक्कीच या गोष्टीला खूप चांगला भाव मिळू शकतो. यासाठी आपल्याला काही शेड उभारावे लागतील किंवा यांत्रिक पद्धतीने याची क्लिनिंग ग्रेडिंग करावी लागेल. या जर गोष्टी आपण करू शकलो तर आपल्या कांद्याला खूप चांगला भाव मिळू शकतो. आणि हे वैयक्तिक शेतकऱ्यांनी करणं शक्य नाही आहे, तर आपल्याला हे फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा शेतकरी गटांच्या माध्यमातूनच करावं लागणार आहे. कांद्यावर प्रक्रिया करणारा दुसरा उद्योग आहे डिहायड्रेटेड ओनियन फ्लेक्स युनिट. यामध्ये कांदा कापून त्याला वाळून त्याचे फ्लेक्स तयार केले जातात. हे फ्लेक्स जवळपास हॉटेल इंडस्ट्री आहे, रेडी टू ईट फूडमध्ये आहे, मसाले कंपनी आहे, स्नॅक्स इंडस्ट्रीज आहे, एक्सपोर्ट मार्केटमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. आता आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न असतो की कांद्याचं शेल्फ लाईफ कमी आहे. म्हणजे कांदा आपल्याकडे राहिला तो कमीत कमी 8-15 दिवस, महिनाभर राहू शकतो, परंतु त्यापेक्षा जास्त वेळ कांदा असेल तर तो सडायला लागतो, खराब होतो. आणि आपण या पद्धतीने त्याच्यावर फ्लेक्स तयार करून तो विक्री केला तर त्याची शेल्फ लाईफ वाढते. तो जास्त काळ जोपर्यंत त्याला भाव मिळत नाही तोपर्यंत आपण आपल्याकडे ठेवू शकतो आणि जेव्हा त्याला बाजारात भाव उपलब्ध होईल तेव्हा आपण बाजारात तो विकू शकतो. हे शेल्फ लाईफ वाढवण्याचं काम हे प्रक्रिया उद्योग करू शकतात. तिसरा प्रक्रिया उद्योग आहे ओनियन पावडर मॅन्युफॅक्चरिंग युनिट. ओनियन पावडरला आज बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. बऱ्याच ठिकाणी ओनियन पावडर ही मसाला उद्योग, रेडीमेड फूड्स
स्पाउस मिक्स, नमकीन, हॉटेल इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग कंपनीज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर याची गरज असते. आपण जर चांगल्या पद्धतीने ओनियन पावडर तयार करून ती बाजारामध्ये विकली, या प्रकारचे आपण कस्टमर क्लायंट शोधले, तर नक्कीच आपल्या कांद्याला खूप चांगला भाव मिळू शकतो. आपण खूप चांगल्या पद्धतीने नफा कमवू शकतो. कांद्यावर प्रक्रिया करणारा चौथा बिझनेस आहे फ्राईड ओनियन. म्हणजे कांदा कापून त्याला प्रॉपरली तळून बाजाराची जी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने जर आपण कांदा उपलब्ध करून दिला, याची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर बाजारामध्ये मागणी आहे. बऱ्याचशा हॉटेल इंडस्ट्रीज आहे, केटरिंग बिझनेस आहे, बिर्याणी सेंटर्स आहेत, क्लाउड किचन्स आहेत, रेडी टू कुक ब्रँड्स आहेत किंवा घरगुती ग्राहकांसाठी सुद्धा आपण या पद्धतीने कांदा उपलब्ध करून देऊ शकतो आणि चांगल्या छोट्या पॅकिंग्समध्ये, आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध करून दिल्यास यासाठी सुद्धा खूप चांगल्या प्रमाणावर मागणी निर्माण होऊ शकते. पाचवा बिझनेस आहे ओनियन पेस्ट तयार करून विकणं. आता कांद्याची पेस्ट तयार करून विकणं ही सगळ्यांसाठी खूप चांगली गरजेची वस्तू झालेली आहे. बऱ्याच घरांमध्ये आज कांदा कापणं, त्याची ग्रेव्ही तयार करणं या सगळ्या गोष्टी शक्य होत नाही. परंतु जर आपण त्या तयार करून दिल्या तर आपल्या वस्तूंना खूप चांगली मागणी निर्माण होऊ शकते. फक्त आपण कांद्याची पेस्ट न करता त्यासोबत इतर पदार्थ टाकून, त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट आहे किंवा गार्लिक पेस्ट आहे किंवा इतर पदार्थ टाकून जी आपल्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी गरजेची वस्तू आहे ती जर आपण तयार करून दिली तर याची सुद्धा बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण होऊ शकते. बऱ्याच जणांना स्वयंपाक करण्यासाठी, ही ग्रेव्ही तयार करण्यासाठी वेळ नाही आहे. जर आपण यासाठी उत्तर तयार करून दिलं तर तो सुद्धा खूप चांगला व्यवसाय उभा राहू शकतो. सहावा बिझनेस आहे ओनियन पिकल. म्हणजे कांद्याचं लोणचं तयार करून विकायचं. हो, कांद्याचं सुद्धा लोणचं तयार करता येतं आणि ही एक वेगळी गोष्ट आहे. नक्कीच बाजाराला त्याची आवड निर्माण होईल. आपण जर ते खूप चांगल्या पद्धतीने, चविष्ट पद्धतीने तयार केलं तर कांद्याचं लोणचं हे दीर्घ काळापर्यंत टिकू शकतं आणि आपण बाजारातली मागणी पूर्ण करू शकतो. त्यासाठी आपल्याला मार्केट स्वतः तयार करावं लागेल, लोकांमध्ये जावं लागेल. या पद्धतीने जर आपण करू शकलो तर आज आपला 50 पैसे किलोने विकला जाणारा कांदा आपण त्यातून खूप चांगला नफा कमवू शकतो. पण यासाठी आपल्याला बरीच मेहनत करावी लागणार आहे. सातवा बिझनेसमध्ये ओनियन एक्सपोर्ट करणं, कांदा एक्सपोर्ट करणं. आज इतर देशांमध्ये सुद्धा आपल्या भारतातल्या कांद्याला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. परंतु एक्सपोर्ट केला जाणारा कांदा आपल्या शेतातून उचलला आणि एक्सपोर्ट केला असं चालत नाही. त्यासाठी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की त्याचे प्रॉपर क्लिनिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. एकसारखा दिसणारा, एकसारखा आकर्षक असणारा कांदा आणि एकसारख्या वजनाचा कांदा जर आपण व्यवस्थितपणे प्रोव्हाइड करू शकलो तर आपण स्वतः तो एक्सपोर्ट करू शकतो किंवा जे एक्सपोर्ट करतात त्यांच्यापर्यंत जर आपण हा कांदा पोहोचवून दिला तर त्या कांद्याला नक्कीच खूप चांगला भाव मिळू शकतो. ॲटलिस्ट तो 2-3 रुपये किलोने ते विकला जाणार नाही. शेतकरी यामध्ये खूप चांगला नफा कमवू शकतो. आतापर्यंत मी तुम्हाला कांद्याची स्टोरेज फॅसिलिटी कशी उभी करायची, त्याबाबत काय काळजी घ्यायची आणि कुठले प्रक्रिया उद्योग सुरू होऊ शकतात याबाबत माहिती दिलेली आहे. तुम्ही म्हणाल की आम्ही छोटे शेतकरी आहोत, सामान्य शेतकरी आहोत, आम्ही या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. हो, नक्कीच करू शकत नाही. ती गोष्ट मी समजू शकतो. जितकं सोपं मला बोलायला आहे तेवढं प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी करायला अवघड आहेत. त्याच्यामुळे म्हणून ॲटलिस्ट आपण बेसिक कांदा स्टोरेज फॅसिलिटी, कांद्याचा या गोष्टींपासून सुरुवात करू शकतो. ती गोष्ट सुरुवात केल्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण त्याची क्लिनिंग, ग्रेडिंग करणं, त्याची प्रोसेसिंग करणं, त्या प्रक्रिया करणं या सगळ्या गोष्टी सुरू करू शकतो. आज आपल्याकडे शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट यासारख्या खूप चांगल्या कन्सेप्ट्स आहेत. त्यावर आपण जर खरंच प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच आपल्याला आज जे दिवस बघावे लागतात ते दिवस बघावे लागणार नाही आणि यापेक्षा चांगली परिस्थिती आपल्याला नक्कीच येईल. आपल्याला आपल्या मालाला 2 पैसे चांगला भाव मिळेल. आणि आता यासाठी सबसिडीच्या योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊयात. जर आपण वैयक्तिक स्तरावर काम करत असू तर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या योजना आहेत, ज्या अंतर्गत आपण कांदा चाळ प्लस एखादं थोडंसं प्रक्रिया युनिट या दोन्ही गोष्टी कॉम्बिनेशनने केल्या तर 50 लाखापर्यंतच्या प्रोजेक्ट कॉस्टसाठी साधारणतः आपल्याला 15 ते 35% सबसिडी उपलब्ध आहे. बरेच तरुण शेतकरी आहेत, त्यांनी या गोष्टीचा नक्की विचार केला पाहिजे की आपण या योजनेअंतर्गत कांदा चाळ आणि छोटंसं एखादा प्रक्रिया युनिट उभारू शकतो का. त्यासाठी आपल्याला 35% सबसिडी मिळू शकते. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आहे, या अंतर्गत सुद्धा आपल्याला 35% सबसिडी उपलब्ध आहे. फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसाठी PMFME योजनेअंतर्गत जर आपण कॉमन फॅसिलिटी सेंटर हे जर उभा केलं तर आपल्याला त्या अंतर्गत 3 कोटी रुपयापर्यंतची सबसिडी आहे. प्रोजेक्ट कॉस्टच्या 35% जास्तीत जास्त 3 कोटी रुपयापर्यंत ही सबसिडी उपलब्ध आहे. या अंतर्गत सुद्धा आपण या पद्धतीचे प्रक्रिया उद्योग किंवा स्टोरेज फॅसिलिटी या उभ्या करू शकतो. त्याच पद्धतीने मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना आहे, त्या अंतर्गत 35% सबसिडी आहे. याच पद्धतीने मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना या योजनेअंतर्गत आपल्याला 30% जास्तीत जास्त 50 लाख इतकी सबसिडी आपल्याला मिळू शकते. तसेच महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यांमध्ये आज पोखरा योजना सुरू आहे. त्याअंतर्गत आपण कांदा चाळ, कांदा प्रक्रिया करणारे उद्योग हे सुरू करू शकतो.
1 कोटीपर्यंतच्या प्रोजेक्टसाठी आपल्याला 60 लाखापर्यंतचं अनुदान आज उपलब्ध आहे. एवढं अनुदान कुठल्याही सबसिडीच्या योजनांमध्ये मिळत नाही. तर शेतकऱ्यांनी याबाबत नक्की विचार केला पाहिजे. आपण पुढे या, आम्ही आपल्यासोबत आहोत. आम्ही आपल्याला व्यवसायासाठीचं मार्गदर्शन, त्याचे लोन प्रपोजल, सबसिडीज या सगळ्या गोष्टी करण्यासाठी नक्की मदत करू. परंतु हे जे दिवस आज येत आहेत हे परत यायला नको असं जर आपल्याला वाटत असेल तर याबाबत नक्की विचार करा. ही परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागेल, शेतकऱ्यालाच बदलावी लागेल. आपल्या मदतीला कोणीही येणार नाही. आंदोलनं करून असतील किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील, याने काहीही फरक पडणार नाही आहे. आपली परिस्थिती ही आपल्यालाच बदलावी लागेल. या गोष्टीला पर्याय नाही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजची परिस्थिती पाहता या व्हिडिओवर मी भाष्य करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माझं मत कसं वाटलं हे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपली काही मतं असतील, अजून काही सोल्युशन असतील ते पण सांगा. त्या बाबतीत व्हिडिओज बनवून आम्ही आपल्यापर्यंत तो पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत, लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची माहिती होईल. माहिती तर सगळ्याच लोकांना आहे, परंतु त्याची जाणीव होईल आणि ते कदाचित कामाला लागतील. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.